ज्यांनी मिरवणूक काढली त्यांनीच घोषणा दिल्या मुस्लिमांच्या विरोधामध्ये आणि त्याच्यातनं ती दंगल पिटली गेली की तुमचं नाव फिर्यादीमध्ये आरोपी म्हणून आहे. माझा आवाज दाबण्यासाठी मला त्या गुन्ह्यामध्ये अडकवलं. शेवगाव दंगलीतील प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते किसन चव्हाण यांना कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केलेला आहे त्यांनी. सर, खरं तर आज तुम्ही पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधिकारी पुजारी यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. नेमकं प्रकरण काय होतं ते? तर म्हणजे आरोप नाही आहे, जे आज पत्रकारांच्या समोर जे जळजळीत वास्तव मांडलं की गेले 3 वर्षापासून आम्ही सगळे भोगतोय. शेवगाव दंगल ही 2023 मध्ये झाली. 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांची मिरवणूक होती आणि त्या मिरवणुकीच्या दरम्यान शिवाजी चौकामध्ये गेल्यानंतर ज्यांनी मिरवणूक काढली त्यांनीच घोषणा दिल्या मुस्लिमांच्या विरोधामध्ये आणि त्याच्यातनं ती दंगल पिटली गेली. खरं म्हणजे ज्या दिवशी दंगल झाली त्या दिवशी मी संभाजीनगरला माझा कार्यक्रम होता. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती होती. त्या जयंतीला JNU विद्यापीठाचे डॉक्टर शरद बाविस्कर हे वक्ते होते आणि मी त्यांचा चीफ गेस्ट होतो. दिवसभर कार्यक्रम करून संध्याकाळी औरंगाबादचे प्रोग्राम करून बिडकीनमधला एक कार्यक्रम करून संध्याकाळी मी बोदेगावचं एक रात्रीचं लग्न लावलं आणि 10च्या दरम्यान मी माझ्या घरी पोहोचलो. तेव्हा शेवगावमधली दंगल शांत झालेली होती. त्याच्यानंतर सकाळी मी पोलीस स्टेशनला गेलो आमच्या काही कार्यकर्त्यांना उचलल्यामुळे, तालुका अध्यक्षांना वगैरे. तेव्हा मी सविस्तरपणे चर्चा केली. सगळे तिथे DYSP होते, मिटके, अजित पाटील होते, मुटकुळे होते, PI पोलीस जे काय विलास पुजारी होते. मी घरी आल्यानंतर मला दुपारी समजलं की तुमचं नाव फिर्यादीमध्ये आरोपी म्हणून आहे. खरं म्हणजे ॲक्च्युली माझा काडीचाही संबंध नाही, मी नव्हतोही त्या दिवशी तिथे, तरी देखील मला त्यांनी मुख्य आरोपी म्हणून गोवलं गेलं. म्हणजे माझं सार्वजनिक जे आयुष्य आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलं. आम्ही सातत्याने गेली 33 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही काम करतोय, आंदोलनं करतोय गोरगरिबांच्या लढ्यामध्ये, जिथं अन्याय आहे, अत्याचार आहे, पीडित आहे, अशा सगळ्या समूहांच्यासाठी सातत्यानं लढाई करतो. आंदोलनाचे गुन्हे असेल आहे माझ्यावर. आम्ही संविधानवादी कार्यकर्ते आहोत, आम्ही फुलेशाहू आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आपण जिथं अन्याय झाला तिथं आम्ही धावून जात असतो. त्याच्या संदर्भात माझ्यावर जवळजवळ 14-15 गुन्हे आहेत आंदोलनाचे. असे दुसरे गुन्हे माझ्यावरती नाही आहेत, परंतु या गुन्ह्यामध्ये मला त्यांनी अडकवलं. का? तर पुजारी आल्यापासून सातत्यानं आम्ही आंदोलन करत होतो की हा जातीवादी आहे, हा गोरगरिबांना चिरडतो, हा गोरगरिबांकडनं पैसे घेतो, हा तिथल्या लोकप्रतिनिधीचा ऐकतो खोटे गुन्हे दाखल करतो. म्हणून आम्ही आंदोलन करत होतो. त्याचा राग मनामध्ये धरून 2019ची मी विधानसभा केली, 2024ची मला विधानसभा करायची होती. वंचित बहुजन आघाडीनं गावोगाव मोठी बैठका घेतल्या होत्या. याचा आवाज दाबला पाहिजे, हा लोकांपर्यंत जातोय, हा वस्त्यांपर्यंत जातोय आणि म्हणून याला गुन्ह्यामध्ये अडकून याला कायमचं बंद केलं, शांत केलं पाहिजे. माझा आवाज दाबण्यासाठी मला त्या गुन्ह्यामध्ये अडकवलं. खरं म्हणजे आम्ही नंतर अटकपूर्व जामीन घेतला. माझे सगळे पुरावे बघून त्या गुन्ह्यातला एकमेव पहिला आरोपी आहे की मला मान्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला. या अनुषंगाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्र्यांना भेटले दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जाऊन. त्यांनी वस्तुस्थिती सांगितली की आमच्या राज्याचे उपाध्यक्ष आहेत ते औरंगाबादला होते, ते नाहीये त्याच्यामध्ये. इथं SP न येऊन भेटले तरी देखील यांनी षडयंत्र करून मला त्याच्यामध्ये गोवलं. नंतर मी कोर्टामध्ये गेलो, यांच्या विरोधामध्ये तक्रार अर्ज केलेला आहे. यांनी लवकर चौकशी केली नाही, आदेश देऊ नये म्हणून मी हायकोर्टात गेलो. हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं. हायकोर्टाने सेशन कोर्टाला सांगितलं आणि आता सेशन कोर्टाने SP ना आदेश केलेले आहेत आणि श्रीरामपूरचे जे DYSP आहेत जयदत्त भवर ते त्याची चौकशी करत आहेत. चौकशी देखील पूर्ण झाली 2 दिवसामध्ये. आता तो चौकशी अहवाल कोर्टामध्ये दाखल होणार आहे. मधल्या काळामध्ये जे आम्ही ओरडून सांगत होतो की मी त्या गुन्ह्यामध्ये नाही, मला खोटा गुन्ह्यामध्ये अडकवलेला आहे, 50% आरोपी 333 पैकी हे तिथं नसताना त्यांना आरोपी केलेला आहे. आता पाथर्डीला आंदोलन झालं. पाथर्डीला हे पोलीस निरीक्षक होते विलास पुजारी. तिथं एका आदिवासी महिलेच्या सोबत फिर्याद देण्यासाठी आमचा दलित समाजातला कार्यकर्ता गेला. तिथं त्याला दबावाखाली तो मृत्युमुखी पडला. म्हणून आम्ही गेलो, धावत पळत गेलो, त्याची चौकशी करा, त्याच्या मृत्यूत जबाबदार असणारे जे पोलीस अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि तोपर्यंत हे जो विलास पुजारी आहे यांची बदली करा, ही मागणी आमची होती. आम्ही 3 दिवस उपोषणाला बसलो, अंत्यविधी केला नाही. शेकडो कार्यकर्ते तिथे बसून होते. मग SP या जिल्ह्याचे जे आहेत त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं सुदर्शन मुमक्का यांनी की आम्ही सखोल चौकशी करतो, ॲडिशनल SPची नेमणूक केली. आम्ही आंदोलन मागे घेतलं आणि त्याच्यामध्ये नंतर अंत्यविधी केला. 3ऱ्या दिवशी हे जे पोलीस निरीक्षक आहेत विलास पुजारी की दंगलीच्या वेळेस ते PI होते, यांनी पाथर्डीच्या पत्रकारांना बोलवलं, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि संभाषण करताना त्यांनी कबुली जबाब दिला. त्यांनी सांगितलंय, ती क्लिप आमच्याकडे आता आलेली आहे, त्याने आमच्या एका पत्रकाराने त्याचं स्टिंग ऑपरेशन केलंय. त्या क्लिपमध्ये, त्या संभाषणामध्ये ते विलास पुजारी म्हणतात की काल परवा आंदोलन करणारे जे किसन चव्हाण आहे यांना शेवगाव दंगलीमध्ये आम्ही कसं अडकवलं. मी टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करत असतो. यांनी 2 वर्ष मला तिथं तसा त्रास दिला, आंदोलनं केली आणि मी असं सुदर्शन चक्र फिरवलं की इतकं भिडलं की आयुष्यभर ते पुजारी साहेबांचं नाव घेतील आणि पुन्हा ते असं म्हणतात की हे मीच नाही केलं,
तर तिथं बसून होते ओला साहेब, म्हणजे त्यावेळेचे तत्कालीन जे SP आहे ते, त्याच्यानंतर तिथले मिटके साहेब जे DYSP होते ते, आणि वरिष्ठ पातळीवरून हे घडलं. यांना आरोपी करायचंय, कुणाला आरोपी करायचंय आणि कुणाला आरोपी करायचं नाही हे वरिष्ठ पातळीवरून ठरलं. मला असं वाटतं की मी याचा निषेध करतो की एका चांगल्या कार्यकर्त्याला, की जो सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी लढतोय, त्या माणसाचा आवाज दाबण्यासाठी तुम्ही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवता, दंगलीसारख्या. त्याचं सार्वजनिक आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालात पुढाऱ्यांचं ऐकून. म्हणजे ते जे त्या संभाषणात बोलले वरिष्ठ पातळीवरून ठरलंय, म्हणजे कोण आहे याच्या पाठीमागे? खरं तर ह्याच्यात तुमचा रोख राजकीय नेत्यांकडे दिसून येते. याच्यातले कोण कोण याच्यात आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, माझा मी पूर्वीपासून तर सांगत होतो. उलट त्यांनी कबूल केलं, PI जे विलास पुजारी त्यांनी कबूल केलं की यांना आम्ही कसं अडकवलं ते. आणि ते जेव्हा असं म्हणतात की फिर्याद दाखल होताना, आरोपी करताना SP ओला साहेब, DYSP कटके साहेब हे बसून होते. त्यांनी कुणाला आरोपी करायचे आणि कुणाला नाही करायचे त्यांनी ठरवलंय, आणि वरिष्ठ पातळीवरून ठरलंय. आता वरिष्ठ पातळी म्हणजे काय आम्हाला काय समजत नाही. याच्यात 100% राजकीय हस्तक्षेप होता. वंचित बहुजन आघाडीचं इथं चांगलं काम आहे. जिल्ह्यामध्ये कोण काम करतंय यांच्या रडारवरती आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत की जे स्वतःतला खिशातला पैसा घालून रात्रदिवस गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी लढतात. त्यांना आरोपी करा आणि त्यांचा आवाज दाबा. याच्यामध्ये भाजपचे इथले अनेक तिथले स्थानिक आमदार आहेत, बाकीचे सगळे मंत्रीगण इथले जे आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, यांनी सगळ्यांनी हस्तक्षेप असावा असं तर आम्ही म्हणतच होतो. परंतु विलास पुजारीच्या संभाषणातनं त्याला पुष्टी बसली आता की सगळ्यांनी मिळून ते आमच्यावरती कट रचून मला त्याच्यामध्ये आरोपी केलेला आहे. खरं तर आता तुमची मागणी काय असणार आहे? नाही, मी कोर्टात ऑलरेडी गेलेलो आहे. त्याच वेळेस गेलो होतो. त्याला खरं 3 वर्ष लेट झालंय, पण न्याय व्यवस्था आहे, थोडंसं उशिरा होतंय सगळं. मी कोर्टात गेलो, हायकोर्टात गेलो, हायकोर्टाने सेशन कोर्टाला सांगितलंय आणि कोर्टाने आता सेशन कोर्टाने ऑर्डर केली. आता अहवाल देखील 2 दिवसामध्ये माननीय न्यायालयामध्ये दाखल होतोय. आमची मागणी आहे की ज्याने मला कोणी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलंय त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. याची समूळ चौकशी आता DYSPने केलेली आहे. कोर्टामध्ये काय असेल ते दूध का दूध पाणी का पाणी होईल. आम्हाला माहिती आहे सत्य परेशान होत आहे, लेकिन पराजित नाही होता. आमच्या संविधानावरती, आमचा न्याय व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे. आणि 3 वर्षानंतर का होईना त्या विलास पुजारी, आमचा तर पहिल्यापासून याने दंगल घडून आणली होती, कारण हा जातीवादी आहे. याला हिंदू मुस्लिमामध्ये दंगल पेटवायची होती, त्याच्यासाठी त्याला पाठवलं होतं. खरं म्हणजे आम्हाला खात्री आहे की या विलास पुजारीने ते कांड केलेलं आहे, त्याला मात्र ते फेडावं लागणार आहे. खरं तर पोलीस निरीक्षक पुजारी यांनीच हे कांड केल्याचं गंभीर आरोप आता किसन चव्हाण यांनी केल्याचं आपल्याला दिसून येते. पोपट पिटेकर, अहिल्यानगर. टप्प्यात आल्यानंतर मी सोडणार नाही. शेवगावला असताना माझ्या विरुद्ध यांनी 2 वर्ष तोच कार्यक्रम राबवला, पण टप्प्यात आल्यावर मी सुदर्शन चक्र सोडलं आणि ते सुदर्शन चक्र इतकं भिडलं की आयुष्यभर पुजारी साहेब लक्षात राहणार. अजून काय सांगू, तसं जे कोणी ह्या इथे छेडतील त्यांच्यासाठी माझं सुदर्शन चक्र काम. शेवगावला असताना हेच कालचे आंदोलन करते त्यांनी एक संधी सोडली नाही. प्रत्येक वेळेस पार त्या पोलीस स्टेशनच्या दारामध्ये येऊन आंदोलन केलं, मोठ्या भाषेत, आरवाच्या भाषेत बोलले. त्यावेळेस सुद्धा ह्या घटना चालूच होत्या. परंतु नंतर काय झालं, शेवटचा मी सांगितलं टप्प्यात आल्यावर सुटका नाही. काय झालं सांगा, माझ्याच कारकिर्दीमध्ये मी काहीच केलं नाही. अहो तिथे ओला साहेब बसलेले होते, तिथं ते पहिले कोणते कटके साहेब ॲडिशनल कोण होते, कटके साहेब ते होते. त्यांनी ते फिर्यादी सूत्र हाती घेतली. त्यांनी ठरवलंय कोणाला आरोपी करायचं कोणाला नाही. मी नाही केलं, परमेश्वर माझा आहे ना, त्यांच्या घटात राहून त्यांनी काम केलं आणि याला मुख्य आरोपी केलं. आता याचे माझे काही दुश्मन नाही, वैयक्तिकही नाही, काहीच नाही. पण वरिष्ठ यंत्रणा आहे ना, त्यांनी ते केलं साहेब, काय पहिलेच फिर्यादीत केले, असं नाही की नंतर ॲड केले, असं नाही. मग आता त्याला वाटतं की मी केलं, आता मी प्रभारी, आता कालची घटना मी प्रभारी, घटना बाहेर आहे, पण बदनाम मीच होणार की त्याची बदनामीचं खापर माझे. पण त्याला उदाहरण सांगतो की बदनामीचं कारण सांगतो. एकदा काय होतं की एक गावामध्ये एक तपस्वी बाई असली, तिला असं वाटतं की साधू संत माझ्या घरी यावं, त्याने जेवण भोजन करावं, झोपता व्हावं. कधी साहेब, मग आमचं भांडण आहे, तुमचे कर्मचारी तुम्ही करत नाही. शेवगावला ज्या लोकांचा त्रास होता ना, ते टप्प्यात आल्यावर संपले ना. अजून काय सांगू, संपले म्हणजे संपले. त्यांना आयुष्यभर लोक आयुष्यात उद्ध्वस्त झाले साहेब. 4 कर्मचारी ढासा रडत येत. 10 PI नंतरचे 2-4 PI बघा. माझ्यासारखं काम कोणी केलं तुम्ही चौकशी करा. शेवगावमध्ये कोणी केलं चौकशी करा ना. 4 कर्मचाऱ्याला नोकरी लागायला खूप वेळ लागतो साहेब, खूप कष्ट करावं.